पिरियड्स म्हटलं की काय काय मुलींना किंवा काय काय महिलांना त्रास होतो, पोटात दुखतं, खूप अनइझी वाटतं, डिझीनेस वाटतो आणि काय काय ना काहीच त्रास होत नाही. तर हे नॉर्मल आहे का, की त्रास होणं हे नॉर्मल आहे का? आणि नाही झाला तर इट्स बेटर, पण जर झाला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बऱ्याच मुलींना पेन रिलीफसाठी अँड मोस्ट ऑफ द टाइम ते हेजिटेट करतात, येऊ का नको, आणि शक्यतो ते टाळतात. मला असं विचारायचं होतं की जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा ऑब्व्हियसली मूड स्विंग्स हे तर समोर दिसूनच येतं, पण त्याच्या व्यतिरिक्त काही असे पॉइंटर्स घेतील म्हणजे लक्षात ठेवले पाहिजे मेल पर्स्पेक्टिव्ह, आणि मग त्याच्या रिलेटेड काळजी कशी घ्यायची किंवा यु नो हाऊ द मेल शुड प्रिपेअर हिमसेल्फ फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड टू लेटर. आता या वेळेला फॅमिलीतल्या बाकीच्या सदस्यांनी त्यांना समजून घेणं की ती एका फेज मधून चाललेली आहे आणि तिच्याकडनं जी काही चिडचिड होते आहे ती अशी नॅचरल नाही होते, की म्हणजे मुद्दामून ती नाही करत आहे, तर ती अननोईंगली हार्मोनल चेंजेसमुळे होते आहे. तर त्यावेळेला अरेला कार्य करण्यापेक्षा जर एकाने शांत राहिलं आणि समजून घेतलं तर निश्चितच तिला मदत होईल आणि ती मदत प्रत्येक घरातल्या सदस्यांनी करावी असं मला वाटतं. तर पिरियड्सच्या वेळेला पॅड्स वापरले जातात किंवा टॅम्पोन्स वापरले जातात, मेन्स्ट्रुअल कप्स वापरले जातात. तर व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट? तर आता सुरुवातीला मेनार्की आल्यानंतर सगळंच नवीन असतं, सो त्यावेळेला वापरलेले कधी पण बेटर असतात. युजली पिरियड्सच्या वेळेला असं असतंच की डिस्कम्फर्ट वगैरे असतो असा, पण जनरली इन्फेक्शन्स काय कॉमनली दिसून येतात? सो इन्फेक्शन्स आजकाल जर आपण बघितलं ना तर आजकाल वजायनल इन्फेक्शन्स, युरिनरी इन्फेक्शन्स हे खूप कॉमनली मुलींमध्ये दिसतात. बेसिकली त्याचं कॉज आहे अनमॅरिड सेक्स जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी आपण बघायचो की मॅरिड मध्ये असे सिम्पटम्स दिसायचे, तर हमखास त्या येतात की वजायनल इचिंग होतंय, ड्रायनेस आहे. आता यंग मुलींमध्ये ड्रायनेस याचं खरं काहीच कारण नाही आहे. तर त्या मुलींना एक माझा म्हणजे ॲडवाईस असेल की इफ यू आर ॲक्टिव्ह यू शुड ऑलवेज द बॅरियर मेथड वापरली तुम्ही वापरले तर STD जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ते प्रिव्हेंट होतील. आणि आजकाल मुली सर्रास IPL यूज करतात ओव्हर द काउंटर आणि इंटरकोर्स झाला की IPL घेणं दॅट इज टोटली रॉंग. आता IPL जसं तुम्ही म्हणलं काउंटर इझिली अवेलेबल आणि म्हणजे रेकमेंडेड आपण कॉम्बिनेशन घेतो तसं करेक्ट आजकाल यूज करतात. सो ह्याच्यामुळे फर्टिलिटीवर काही प्रॉब्लेम होऊ शकतो इन द लॉंग. खूप जास्त प्रमाणात जर घेतल्या IPL तर त्याने सायकल डिस्टर्ब होते अँड इरेग्युलर सायकल जर कन्सिडर्ड ॲज अनओव्युलेटरी सायकल्स, म्हणजे त्याच्यामध्ये ओव्युलेशन होत नाही आणि मग त्यामुळे फर्टिलिटीवर इम्पॅक्ट होऊ शकतो.